म्हणले आमच्या पुरतंच आमचं असते, शिल्लक नसतंय. बेसन तेन केलं तुम्ही सकाळी फक्त. म्हणले मलाच नाही खायला बेसन. गुंडीत होतं बघा. संपलं असं ना, खाल्लं असं कोणी. बघा ना, मी ते मला घ्याय नाही. मला बी काल ते उपास काल धरून म्हणलं आता ते जय आल्यावर म्हणलं खावा भाजी निवडलं. खावा म्हणलं तर उगाच कळकाडी पोरांनी काहीतरी वाईट वक्त बोलला, त्यापेक्षा म्हणलं जाऊ दे आपण निघून जावा. मनुष्याने आपलं आले निघून तर म्हणलं आंघोळ पांघोळ तरी करावं. एकदा बाहेर गेलं तर आंघोळ भेटते का नाही मला. कुठं रोडला जर थांबले, कुठं मंदिराच्या तिथं येतं मग आंघोळ. आता खायला तर कोणी बी देईन, बरं आंघोळ. म्हणून म्हणलं जाऊ दे कपडे बिपडे बदलून 4 दिवस तरी चालून. चौथ्या 5व्या दिवशी म्हणलं काम बिम बघून आपलं तिकडंच कुठं तरी आपलं ह्याला कसं वाटत आहे बाहेर. तसं नका करू. मग तो काय करत, कुठं थांबायचं, कुठं थांबायचं एवढे. कळ काढत नाही आम्हाला, भांडाय येत नाही, भांडत नाही आम्ही. निवांत हवा जात नाही आता बरोबर वाटत नाही ना आपलं. एक लेख इथं एक लेख तिकडं आणि आम्ही कसं राहायचं. तुमचंच आहे ना. अहो ते परे नाही, आमच्या पोरीला आवडत नाहीये. अशाला नाही आवडत आमच्या. असं आलं गेलं थांबलं हे ते हवा अर्धा तास 1 तास थांबून गेलं ती बात ठीक आहे. पण असं राहायचं म्हणलं ना नाही आवडत तिला. तिथं ती येऊ देत नव्हती मला, कधीच येऊ दिलं नाही तिने. मी आपलं गपचिप जाऊन तिच्या कामासाठी साफसफाई हे भांडं कुंड करून येत होते. मग तशा टायमाला कोण करणार. आता तुम्हाला नाही बघता, तुम्ही त्या टायमाला करता. जाऊ दे आता काय नाही आवडत म्हणल्यावर आपलं काय करून देतो जातो. नाही मी पोहे भिजाय घातले तर खाते आता. आणि सकाळी पोहे भिजाय घातले सकाळ धरून काय अजून काय खाल्लं बी नाही. म्हणलं आता ती आली जया तर म्हणलं खायला येईन ती काय भाजी बनवून खायला येईन. पोरगी असं वाकून सध्या बघितलं नाही पोरीनं मला. बाई आई कुठं गेली काय. आता काय जाऊ दे आता काय करायचं. आता आपल्या नशिबाला तसलं आले, आपल्या नशिबाला ते आले तर भोगायचं आले. आता काय करायचं. बाबूला पळवायचं, आपण पळून यायचं करते. हा मी जरा 2 बसलो तरी जर आमच्या माझ्या मागं तर कोणीच येत नाहीये, कोणीच येत नाही. मला तर असं घरातून कोणी गेलं ना असं वाटतंय त्याला घराच्या बाहेर कधीच जाऊ देईन. आणि मी 8 दिवसाचा रस्ता बघते या जायचा की सुट्टी लागन, आज घर साफ करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, एवढं मी हे करते. पण असं ते म्हणत नाही काय त्यांचं मनावर धरायचे हो इकडं घरामध्ये मी आहे ना असं पण म्हणत नाही जया. तेच ना, आता म्हणायला पाहिजे ना की बाई जाऊ द्या त्यांचं काय पिल्या खाल्लेलं असते तर त्यांचं काय मनावर धरायचं. हा ती जर म्हणली असती तर मी कशाला हे केलं असतं, मी कशाला घर सोडलं असतं. गेले असते ना मी वापस. एखादी म्हणते बाई खाल्लेलं नाही काय नाही, हे आपण आवरावा त्यांना घ्यावा घरामध्ये. गेले होते लांब गेले होते तिथून म्हणलं बाई बाथरूम बी आलेली आणि म्हणलं मला काल बी आंघोळ नव्हती मी केली, असंच पाणी घेतलं होतं आंघोळ, साबण नव्हते लावले काय नव्हती. तर आता हे वरे असलं ना साबण बिमण लावून आंघोळ करते ना. खाली आपलं ते तिथं नाही मला आवडत तर मी आपलं नुसतं हे करते या नुसतं पाणी ओतून घेते अंगावर असं होतंय. चला जाऊ दे आता मग हायत पोहे तर करून खाते. बघू आता संध्याकाळचा मार्ग कुठं जाणं होतंय कुठं नाही. भाजी आणली निवडते, भाकरी करत्या खावा. नाही आता नको फळापणा करायचं नाही, जायच नाही घर सोडून कुठं. जाऊ दे आता काय आमच्या नशिबात असून ते आता काय करायचं. काय वाटत असं जरा जेवता पोरी बिरीकडे मी जाणार नाहीये कुठं. बाबूला खाऊ घालत होतो सकाळ सकाळी हे कामावर येऊन काय तर एक गोष्ट बोललो मला काळेवाडीत असताना. आणि मी सभागती असंच उठून गेलो, तोंडात घास घालायला पाणी सुद्धा प्यान होतो आणि मला आले राग लई वाईट. आणि मी आज नीट रोड धरून गेले राग रागानं. आणि यांचा म्हणजे काय काय जीवाचं घाबरी बीपी. मला बी घरचं कुणी बाहेर निघलं ना रागाने आपल्याला दम नाही निघत बाबा. भले त्यांचा कसूर असू दे अगर माझा कसूर असू दे, मी कधीच असं एकलं सोडणार नाही. मी त्या माणसाला घरात बाई असू दे पोरगी असू दे आपलं पोरग असू दे मी घरात घेणारच. मला लई त्रास होते त्या बातचा. आणि घेऊन घाबरून एका म्हातारी बी जाऊन बसल्या तर रडत. कुठं वाट माहित नाही कुठं माहित नाही, आडगाय त्याला काय कळत नाही, असं कुठं गेली असं कुठं गेली.